मंडळी, राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी कडून एकामागून एक कारवायांचा धडाका पाहायला मिळतोय। या विभागाने गेल्या काही महिन्यात बेधडक कारवाया करत अनेक सरकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या। विशेष म्हणजे शिपायापासून ते क्लास 1 अधिकाऱ्यांना देखील लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले। अशातच अमरावतीच्या एसबी पथकाने बुलढाणा जिल्ह्यात केलेली एक कारवाई चर्चेत आली आहे। भला मोठा पगार असणारा एक विस्तार अधिकारी एसबीच्या जाळ्यात अडकलाय। 52 वर्षीय संदीप उत्तमराव मोरे असं त्या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव असून तक्रारदाराकडून 25,000 रुपयाची लाच घेण्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। बुधवारी 15 जुलैला एसबीने त्याच्या कार्यालयात सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। दरम्यान या कारवाईनंतर बुलढाणा जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। कारण संदीप मोरे हा एक कर्तव्यदक्ष अधिकारी मानला जायचा। त्याच्या प्रशासकीय कार्याची दखल घेऊन त्याला समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं। त्यामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा होते। पण या संदर्भात अमरावती एसबी कडे आलेली तक्रार नेमकी काय होती, त्यानंतर संदीप मोरेला रंगेहात पकडण्यासाठी एसबीने कसा ट्रॅप लावला, त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, 15,000 रुपयांच्या या लाचेच्या प्रकरणाबाबतीत अमरावती एसबीने दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील तक्रारदार व्यक्ती हा बांधकाम कंत्राटदार असून त्या बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील आलसगाव ग्रामपंचायती अंतर्गत 2025-26 या कालावधीत 2 नाली बांधकाम आणि 9 पेवर ब्लॉक रस्त्यांची कामे पूर्ण केली होती। या कामांची बिले मंजूर करून देण्यासाठी जळगाव जामोद पंचायत समितीतील विस्तार अधिकारी संदीप मोरेने बिलाच्या 3% प्रमाणे 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती। जोपर्यंत ही रक्कम मिळणार नाही तोपर्यंत बिल मंजूर होणार नाही असं अधिकारी मोरेने संबंधित कंत्राटदाराला बजावून सांगितलं होतं। तर दुसरीकडे आपल्याच हक्कांच्या पैशासाठी आपल्याला त्रास दिला जातोय, एवढी मोठी लाच मागितली जाते, यामुळे तो कंत्राटदार वैतागून गेला होता। त्या अधिकाऱ्याला पैसे देण्याची त्याची इच्छा नव्हती। शेवटी 3 जुलैच्या दिवशी त्याने अमरावती येथील एसबीच्या कार्यालयात धाव घेतली आणि विस्तार अधिकारी मोरेच्या विरोधात आपली सविस्तर तक्रार नोंदवली। दरम्यान एसबीच्या पथकाने पंचांसमोर पडताळणी केल्यानंतर अधिकारी संदीप मोरेने लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर योग्य वेळेची वाट पाहून बुधवारी 15 जुलैच्या दिवशी अमरावती एसबीने जळगाव जामोद पंचायत समितीवरील विस्तार अधिकारी मोरेच्या कार्यालयात सापळा रचला। तक्रारदार व्यक्ती 25,000 रुपये घेऊन कार्यालयात दाखल झाला, पण संदीप मोरेने ती रक्कम न स्वीकारता कार्यालयाबाहेरील आपल्या खासगी वाहनात ठेवायला सांगितली। दरम्यान तक्रारदार कंत्राटदाराने 25,000 रुपयांची रक्कम मोरेच्या खासगी वाहनात ठेवली। त्यानंतर ती रक्कम घेण्यासाठी मोरे आपल्या वाहनाकडे आला आणि 25,000 रुपये खिशात टाकताना एसबीच्या पथकाने रंगेहात पकडलं। या कारवाईपासून वाचवण्यासाठी संदीप मोरेने हुशारी दाखवली, पण त्याचा काही फायदा झाला नाही। एसबीने त्याला बेड्या ठोकल्या आणि थेट जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आणलं। त्या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार मोरेवर गुन्हा दाखल करण्यात आला। आता या प्रकरणी पुढील तपास चालू आहे। एसबी पथक संदीप मोरेच्या घराची देखील झाडाझडती घेणार असल्याचं कळतंय। तर दुसऱ्या बाजूला विस्तार अधिकारी संदीप मोरे एसबीच्या जाळ्यात अडकल्याची बातमी जळगाव जामोदसह बुलढाणा जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली। कारण समाजात कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कामाचा माणूस अशी प्रसिद्धी मिळवलेला अधिकारीच लाचखोर निघाल्याने लोकांना या घटनेवर विश्वास बसत नव्हता। जळगाव जामोद तालुक्यातील संवेदनशील आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारा अधिकारी म्हणून संदीप मोरेची ओळख होती। त्याच्या याच प्रशासकीय कामाची दखल घेत बुलढाणा जिल्ह्यात त्याला अनेक समाजभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं। एकीकडे समाजात मानाचं स्थान आणि पुरस्कार मिळवायचे आणि दुसरीकडे मला मोठा पगार असूनही भ्रष्टाचारासारख्या माध्यमातून वरची कमाई छापायची, असा सगळा खेळ संदीप मोरेकडून खेळला जायचा। पण एसबीने केलेल्या कारवाईनंतर त्याचा बुरखा फाटला असून खरा चेहरा जगासमोर आलाय। दरम्यान ही कारवाई अमरावती एसबीचे पोलीस अधीक्षक बापू बंगार आणि अपर पोलीस अधीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून सापळा अधिकारी म्हणून एसबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे यांनी जबाबदारी पार पाडली आहे। त्यांच्या सोबत त्यांच्या पथकाने देखील या कारवाईत सहभाग घेतला होता। समाजभूषण म्हणून वावरणाऱ्या संदीप मोरेला उघडा पाडल्यामुळे एसबीच्या या पथकाचं कौतुक केलं जातंय। वरून कीर्तन आतून तमाशा असं आता अधिकारी मोरेच्या बाबतीत बोललं जातंय। बाकी सरकारी कार्यालयांना लागलेली लाचखोरीची कीड कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस
वाढत चालली असून कितीही मोठा पगार असला तरी अधिकारी कर्मचारी लाचेच्या माध्यमातून वर कमाई करत असल्याचं सातत्याने दिसून येते। राज्यातील प्रशासकीय भ्रष्टाचाराने किती गंभीर रूप घेतलंय हे बुलढाणा जिल्ह्यातील घटनेने पुन्हा एकदा समोर आलंय।